हॅलो फ्रेंड्स, मी गौरी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण टी कोस्टर बनवणार आहोत। त्याच्यासाठी एक मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये 10 सिंगल क्रोशिया म्हणजे साधे मोठे खांब बनवून घ्यायचे आणि मॅजिक रिंग बंद करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी लाईन आपल्याला प्रत्येकाला सेम पॅटर्न करून घ्यायचा आहे। एका खांबावर 2, त्याच्यानंतर 1 हा सेम पॅटर्न आपल्याला 5 राऊंड होईपर्यंत कंप्लीट करायचा आहे। आपला राऊंड कंप्लीट झाला की हे फार पटकन होतं आणि हे साधारण 15 ते 20 मिनिटात एक टी कोस्टर तयार होतं। 4-5 कोस्टर्स बनवले तर आपल्याला 1 तासाच्या कामामध्ये आपला एक सेट पूर्ण तयार होऊ शकतो। आता लाईनी कंप्लीट झालेल्या आहेत आपल्या, तुम्ही पाहू शकता। शेवटची जी ओळ त्याला कुठेही वाढवायचं नाही किंवा कमी करायचं नाही। सातवी जी लाईन आहे तशीच आपल्याला कंप्लीट करायची, त्याला नो इन्क्रीज लाईन म्हणतात। त्याच्यानंतर आपण व्हाईटवाली लोकर जोडून घेतलेली आहे, 3 चेन बनवायचे। मग आपल्याला अर्धा काम परत अर्धा काम असं करून आपल्याला करून घ्यायचं आहे आणि 3 चेन करून ते बंद करून घ्यायचं आहे। मधल्या 2 परत चेन सोडून द्यायच्या। तिसऱ्या याच्यामध्ये परत आपण तसंच करूया, सेम पॅटर्न करायचा आहे। 2चा 1, 2चा 1 करायचं। आपल्या मिडलवर 4 लूप आले ते आपल्याला काढून घेऊन परत आपल्याला करून घ्यायचं आहे। असं करून आपल्याला ही लाईन कंप्लीट करायची। त्याच्यानंतर ज्या 2 चेन आपण मध्ये सोडल्या आहेत तिथे आपल्याला हा ट्रायंगलवाला पॅटर्न बनवायचा आहे। त्याच्यासाठी पहिले 3 चेन घेतल्या, परत सेम पॅटर्न घ्यायचा आहे। 2चा 1, 2चा 1 असं करून आपल्याला 3 मधनं काढून घ्यायचं आहे। तिथेच एक चेन बनवायची आहे, परत तिथे एक खांब बनवायचा, 3 चेन बनवून बंद करायचं म्हणजे ट्रायंगल त्याला आकार येतो। तुम्ही थोडं पॉज करून किंवा स्पीड कमी करून बघू शकाल। परत एकदा दाखवते, 2चा 1 केला, परत एकदा 2चा 1 करायचा आहे, परत आपण काढून घ्यायचं आहे। एक तिथे सिंगल क्रोशिया बनवायचा, त्याच्यातून एक परत चेन घेऊन करायचं, 3 चेन बनवायच्या आणि तो तिथे बंद करायचा खाली जाऊन। असं आपले हे ट्रायंगल तयार होतील आणि हे वर उठून मधली लाईन दिसते, त्याच्यामुळे खूप छान दिसतं। नक्की करून पहा आणि मला सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं। थँक्यू फ्रेंड्स, बाय।